नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर चला, आजच्या व्लॉगची सुरुवात जी आहे ती मी सकाळपासूनच केलेली आहे आणि आपलं नेहमीचं काम ते म्हणजे शिलाई काम। तर सकाळची सुरुवात जी आहे ना ती स्वयंपाक, भांडी, त्यानंतर कपडे हे सर्व आवरल्यानंतर मी लगेच शिलाई कामाला बसते। म्हणजे लवकर लवकर आवरून मला जे काही आहे बाकीची कामं करायला मोकळं, म्हणजेच आपलं जे काही बोरनान, हळदी कुंकू, त्यानंतर जवळ येत आहे रामचा वाढदिवस, तर ह्या सर्व गोष्टी आणि त्यांच्या रिलेटेड जी काही शॉपिंग आहे तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता कोणतीही शॉपिंग करा, किराण्याची करा किंवा कपड्यांची करा, माझी लिस्ट करणं काही सुटत नाही। मला नेहमीची माझी चांगली सवय आहे, मी म्हणेल कोणतीही गोष्ट घ्यायच्या आधी जे काही मला वस्तू लागतात त्या मी नोट डाऊन करून ठेवते। म्हणजे काय होतं, मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणतीही वस्तू विसरत नाही। सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आरामशीर घेता येतात, पाहता येतात आणि अजिबात घाईसुद्धा होत नाही। सुरुवातीपासून कोणत्याही गोष्टीचं नियोजन केलं ना, गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवरती होतात आणि पाहिजे ती गोष्ट घरामध्ये येते। तर तेच इथे माझं चालू होतं। जे काही शिलाई काम आहे ते मी 2 ते 3 दिवस बंदच ठेवले, म्हणजे मशीनवर बसतच नाही। अगदी कोणाचं फिटिंगचं काम वगैरे आलं तर ते पटकन करून देत असते, नाहीतर मग ब्लाऊजचं काम मी काही घेतलेलंच नाही। कारण की अजून माझं हळदी कुंकू, त्यानंतर रामचं बोरनान आणि 5 तारखेला येत आहे रामचा बर्थडे, म्हणजेच दुसरा वाढदिवस, तर त्याची सुद्धा तयारी थोडीफार करायची आहे। जास्त असं काही मोठं सेलिब्रेशन नाही, फक्त घरातले मेंबर्स वगैरे आणि जे काही ज्या बिल्डिंगमध्ये मी राहते तिथले मेंबर्स असंच मी थोडंसं फार ठेवलेलं आहे। कारण की मग नंतर काय होतं, जो काही त्याचा पहिला वाढदिवस होता तो मी व्यवस्थित म्हणजे सेलिब्रेट केला होता आम्ही, आणि त्यानंतर मग आता ठरवलं की तिसरा नाही तर 5वा थोडासा मोठा करायचा आणि त्यानंतर मग जसं रेग्युलर आपण फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन करतो तसंच त्या प्रकारे करणार आहे। काय होतं माहिती आहे का, वाढदिवसाच्या दिवशी आपण खूप साऱ्या पाहुणे रावळे इकडे तिकडे सर्वांना बोलवत राहतो। मग काय होतं, आपला मुलाचा जो काही स्पेशल डे असेल किंवा मुलीचा जो काही स्पेशल डे असेल तो लांब राहतो आणि आपण पाहुण्यांचीच खातरदारी करण्यामध्ये लागतो। मग त्यांना काही आपल्याला जास्त मुलांकडे लक्ष देता येत नाही, मुलं एकीकडे रडतात आणि आपण पाहुण्यांना वाटा लावायला म्हणा किंवा त्यांचं जेवण म्हणा यामध्ये बराच वेळ जातो। तर असं पाहूयात, अजून पूर्ण काही तयारी म्हणजे जे काही आहे बड्डेचं ते अजून काही डिस्कस वगैरे केलेलं नाही। जसं ठरल तसं करूयात। अजून तरी जे काही मेंबर्स वगैरे आहे बोलवायचं ते पण काही अजून ठरवलेलं नाही आहे। जसं होईल तसं मग डिसाईड करूयात। आणि आत्ता फक्त मी जे काही वस्तू लागणार आहे त्याचीच लिस्ट करते। जेवण वगैरे नाश्ता आहे ते अजून काहीच ठरवलेलं नाही आहे। पाहूयात आता जसे दिवस जवळ येतील तसं मी ते सर्व काय आहे त्याचं नियोजन करेल। आणि हो, अशी कोणतीही गोष्ट घरामध्ये सेलिब्रेट करायची असेल, मग कोणता सण असो काही असो, त्याचं काम माझ्याकडेच असतं। मला असं वाटतं ना, नियोजन मी उत्तम प्रकारे करू शकते। कोणताही सण असो किंवा कशाचंही सेलिब्रेशन असो मला उत्तम प्रकारे जमतं असं मला स्वतःला तरी वाटतं। त्यामुळे मग ज्या काही गोष्टी असतील त्या मी लिहून काढणं, मग त्यामध्ये काही क्राफ्टिंग करायचं असेल तर त्याच्या रिलेटेड गोष्टी घेणं, रामचं ड्रेस झालं किंवा मला जर काही गोष्टी वगैरे घ्यायच्या असतील घरामध्ये त्या सर्व गोष्टी असं मी सर्व नोट डाऊन करून ठेवते। आणि मग काय होतं, मोबाईलमध्ये कितीही आपला नोटपॅड असो आणि त्यामध्ये कितीही नोट करायची आपल्याला सवय असली तरीसुद्धा मला वहीवरती लिहून काढणं, पेन घेणं ही गोष्ट खूप जास्त आवडते आणि मी लिहून काढते आणि त्यानंतर मग मोबाईलमध्ये फोटो घेते, असं माझं नेहमीचं असतं। हीच गोष्ट सेम वेने तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता। नोट्स म्हणून एक ॲप आहे किंवा नोटपॅड, त्यामध्ये पण तुम्ही लिहून काढू शकता, म्हणजेच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इझी होतील। बऱ्यापैकी शिलाईचं काम खूप जास्त पेंडिंग आहे, पण मी अजिबात लोड घेत नाही। माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तो वर्षातून एकदा येतो आणि तो मला कोणत्या सणापेक्षा कमी नाही, कारण की इथे त्याचे लाड पुरवायला अजिबात घरचे कोणते मेंबर नाही आहे। आम्ही दोघांनी जे काही त्याचे लाड पुरवता येईल ते पुरवतो। आणि लहान वयात काय होतं, मुलांना या वयामध्ये ना जास्त म्हणजे असा अट्टहास करत नाही आणि त्यांना कोणत्या गोष्टी कळत नाही। ज्या गोष्टी आपण देऊ त्याच त्या गोष्टी त्या घेत राहतात, पण जसं मोठं होत चालतं ना त्यांचे एक्सपेक्टेशन वाढतात, बऱ्याच गोष्टी मागायला लागतात आणि जेव्हा मागायला लागतात मग त्यावेळेस आपण त्यांना देत नाही, ओरडतो, ह्या गोष्टीची गरज नाही, हे ते असं बरंच असतं। म्हणजे त्यामुळे आत्ता जी काही त्याला आवश्यक आहे ना तेवढ्याच गोष्टी मी घेते। अजिबात महागाचे काही गिफ्ट वगैरे म्हणा किंवा असं व्हेकल वगैरे असं मी त्याला काहीही देत नाही। इलेक्ट्रॉनिक गोष्टी झाले किंवा बाकीच्या काही गोष्टी, जेवढ्या त्याला गोष्टी आवश्यक आहे ना तेवढ्याच मी पुरवते, त्या व्यतिरिक्त मी कोणतीही गोष्ट त्याला एक्स्ट्राची घेत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जर खेळणी मी त्याला सांगायचं झालं ना, मला असं आठवत नाही की मी आवर्जून रामसाठी कोणती खेळणी आणलेली आहे। हो, म्हणजे जे काही एज्युकेशन पिलो वगैरे असतील किंवा बाकीचे पेंटिंगचे बुक्स वगैरे असतील ते मी घेत राहते। थोडंफार त्याची सुद्धा त्याला लळा आहे त्यामुळे। आणि काय होतं, मी ज्यावेळेस क्राफ्टिंग काही करत असेल ना त्यावेळेस तो माझ्या शेजारी बसतो, मग त्यावेळेस मी जसं करीन तसं त्याला करायचं असतं। जे काही पेंटिंगचं बुक असेल भरे तो कितीही खराब करो तरीसुद्धा मी त्याला देते की त्याच्यासाठीच आणलेलं आहे, तुला काय पाहिजे ते त्या गोष्टीमध्ये करत बस। बाकी मग त्याला मी असं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट वगैरे म्हणा किंवा खेळण्याच्या गोष्टी म्हणा अजिबात सुद्धा घेत नाही। जी काही खेळणी आता त्याच्याकडे आहे आणि 9-10च असतील मोजके, तेवढे त्याला त्याच्या पहिल्या वाढदिवसाला भेटलेले आहेत आणि तेच अजूनपर्यंत खूप छान जातात। आणि काय होतं, त्याला एक खूप चांगली सवय आहे, ज्यावेळेस खेळणी खेळून होतील त्यावेळेस वेळोवेळी टेबलवरती ठेवणं, इकडे तिकडे त्याला पसारा माझ्यासारखाही आवडत नाही, तो उचलून त्याच्या जागेवरती ठेवतो। आणि काय होतं, कधी कधी मला असं वाटतं ना खाली पसारा होईल म्हणून तो खेळणी खेळण्यासाठी सुद्धा घेत नाही, असं सुद्धा त्याच्याबरोबर होतं। तर असो,
दुपारचं जे काही जेवण होतं त्यामध्ये मी केळीचं शिखरम बनवलं होतं फर्स्ट टाईम आणि खूप छान झालं होतं. ॲक्च्युली मला अजिबात आवडत नाही, पण यांना खूप जास्त आवडतं त्यांच्यासाठी. त्यानंतर चपाती आणि माझ्यासाठी थोडीशी मी भाजी बनवली होती. असं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो रामचं फोटोशूट करायला. आणि इनडोअर फोटोशूटच केलेला आहे. आउटडोअर करायला रामने इतका जास्त त्रास देणार होता आणि ज्यावेळेस आम्ही आउटडोअरचं डिसाईड केलं, सुरुवातीला म्हटलं की इनडोअरमध्ये काढून देतोय का नाही व्यवस्थित पाहूयात, पण इतका त्रास दिला रामने, अजिबातसुद्धा व्यवस्थित फोटो काढून दिले नाही. जेवढं काही पॉसिबल झालं तेवढ्या क्लिप्स मी तुम्हाला दाखवते. आमच्या दोघांनाही तो प्रतिसाद अजिबात देत नव्हता. सारखं बाहेर घेऊन चला, त्यानंतर मग इरिटेट झाल्यासारखं रडणं हे ते त्याचं चालू होतं. 3 ड्रेस मी घेऊन गेले होते. एक ड्रेस मला असं वाटत होतं की त्याच्यासाठी फ्रॉक शिवूयात आणि जी काही शिवाजी महाराजांची जयंती येईल त्यासाठी थोडंसं शूट करूयात, पण एवढा माझ्याकडे वेळ नव्हता की फ्रॉक वगैरे स्टिच करूयात आणि त्याला घालूयात. तर असं काहीसं 3 ड्रेस मी त्याच्यासाठी नेले होते. त्यानंतर मग त्याचे थोडेफार फोटोज वगैरे काढले आणि बाकीचं बरंच काम होतं. मग केकच्या रिलेटेड काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्याच्या वाढदिवसासाठी एक छोटासा असा म्हणजे क्यूट असा युनिफॉर्म टाईप म्हणूयात आपण, म्हणजे फॉर्मल टी शर्ट आणि पॅन्ट असं घेणार होते. त्यानंतर मग बरंच माझं शिलाईचं सामानसुद्धा मला घ्यायचं होतं. त्यानंतर हळदी कुंकू होतं, त्याच्या रिलेटेड काही वाणाच्या गोष्टी राहिल्या होत्या. त्यानंतर सुपारी, फुलं हे ते बऱ्याच गोष्टी होत्या. तर त्या सर्व घेण्यासाठी आलो होतो. सुरुवातीला इथे रामचं फोटोशूट केलं गेल्या कारण की दुपारी त्याची झोप अजिबात झाली नव्हती. त्यामुळे म्हटलं की तो झोपायच्या आधीच त्याचे जे काही फोटोज वगैरे आहे ते काढून घेऊयात. त्यानंतर मग केकचं मटेरियल घेतलं थोडंफार, आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि त्यानंतर मग ब्लाऊजचे जे काही पेपर पॅटर्न्स होते ते सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे होते. तर म्हटलं चला आता लोगोपाठ ते सुद्धा देऊन टाकूयात. पण काय होतं, शनिवार रविवार पोस्ट ऑफिस बंद असतं कधी कधी, आणि त्यानंतर काय होतं 11 ते 2च्या दरम्यान आपण तिथे जाऊन जे काय आपलं कुरिअर वगैरे असेल ते तिथे द्यायचं असतं. पण आम्ही खूप लेट गेलो होतो, 3-3:30 वाजले होते, त्यामुळे काही देता आलं नाही. तसंच मी पाठीमागे घेऊन आले आणि आता डिरेक्टली सोमवारीच ते जे काही कुरिअर्स असतील ते मला पोस्ट ऑफिसमध्ये देता येतील. तरीसुद्धा यांचे सारखे एरझारे चालू होते की घेतील, ठेवतील, त्यानंतर टाकतील, पण असं काही झालं नाही. जे काही काम होतं ते तर त्याला प्रॉपरली डन झालं नाही. ते करून लगेचच आम्ही मग दुसरीकडे शिलाई मशीन पाहण्यासाठी गेलो होतो. एक शिलाई मशीन मला पाहिजे, सेकंड हँडमध्येच पाहिजे होती. 2-3 शॉप पाहिले पण तिथे सुद्धा काही भेटली नाही, अवेलेबलच नव्हती. तर म्हटलं चला नंतर येऊन घेऊयात. शिलाई मशीनचं काम झालं. त्यानंतर जुडिओमध्ये गेलो होतो रामचा बर्थडे ड्रेस पाहण्यासाठी. फॉर्मल शर्ट खूप छान होते बरं का, पण रामची साईजची एक पण अवेलेबल नव्हता. कसं थोडंसं मोठं घेतलं की त्याला व्यवस्थित घालता येतं, आणि मला असं वाटत होतं की प्लेन व्हाईट शर्ट खादीचा आणि त्यावरती ब्लॅक ट्राउझर असा त्याचा जो काही कॉस्ट्यूम आहे वाढदिवसासाठी तो ठेवूयात, पण तसं मला मनासारखं काही भेटलं नाही. 2-3 शॉप अजून पाहिले तरी मनासारखा ड्रेस काही त्या दिवशी पॉसिबल झाला नाही. आता 2 दिवसानंतरच जाऊन घेईल. आणि त्यानंतर मग सगळ्यात शेवटी ही सर्व कामं आवरल्यानंतर ते काम येतं म्हणजे खाण्याचं. आता खाणं वगैरे केलं आणि संध्याकाळी आय थिंक 8:30-9 वाजले होते आम्हाला घरी येण्यासाठी. खूप लेट झालेलं, दुपारीच गेलो होतो. तर चला आता जे काही सामान आणले ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते. हे आणलेलं आहे शुगर बॉल केक. मी रामचा नेहमीच घरी बनवते, पहिल्या बड्डेचा सुद्धा घरी बनवला होता आणि आत्ताचा सुद्धा. आणि मला आवडतं माझ्या मुलाचा जो काही बड्डे आहे तो माझ्या पद्धतीने, आणि जे काही लागणार त्याच्या गोष्टी असेल त्या माझ्या चॉईसने अशा व्यवस्थित घेऊन येऊयात आणि त्याचा छान बर्थडे सेलिब्रेट करूयात. त्यानंतर व्हिप क्रीम सुद्धा मी नेहमी आणते आणि रामला केक खूप जास्त आवडतो. सुरुवातीला मी खूप बेकिंग करायचे, म्हणजे रामसाठी मफिन्स झाले किंवा छोटे कपकेक झाले आणि असे केक्स मी भरपूर बनवायचे, पण आता खूप जास्त वेळ भेटत नाही आणि त्यामुळे मग ह्या गोष्टी कुठेतरी स्किप होतात. तर व्हिप क्रीम नव्याने मी घेऊन आले होते. त्यानंतर एक व्हॅनिला इसेन्स आणि नेहमीचा रामचा आवडीचा पायनॅपल केकच मी बनवणार आहे, कारण की त्याला खूप जास्त आवडतो. आणि त्यानंतर मग रसमलाई केक, असे 2 केक त्याला खूप जास्त आवडतात. तर थोडंसं पुढं सरकते आणि तुम्हाला व्यवस्थित दाखवते. ते खूपच लांबून होत होतं. जे काही 4 झाडं माझ्याकडे आहेत इनमिन, त्यांच्यासाठी मी या प्लेट्स आणल्या होत्या, कारण की पाणी खूप जास्त वाहत होतं आणि त्याखाली मी स्टीलचं ठेवलं होतं तर ते खराब झालं होतं. यावेळेस प्लॅस्टिकचे 4 असे घेऊन आले. आणि त्यानंतर मग झाडांची ऑर्डरसुद्धा दिली होती, कारण की वाण म्हणून जे काही झाडं आहेत ना तेच मला द्यायचे होते. आणि त्यामध्ये मी पिटोनिया सिलेक्ट केलं होतं. तर ते म्हटले एकसारखे असे जास्तीचे अवेलेबल नव्हते, 9 का 10च होते आणि मला 30 पाहिजे होते. तर ते म्हटले नेक्स्ट डेला या आणि घेऊन जा. तर ते झाडंसुद्धा मी घेऊन येईल नेक्स्ट डेला यांना सांगून. त्यानंतर मग इथे वाण देण्यासाठी जे काही वाण सामान आहे त्याचं तर झालं. त्यानंतर फुलं आणि हे जे आहेत विड्याची पानं, ती तर मला काही खराबच दिली त्यांनी, मी काही व्यवस्थित पाहिलं नाही, पटकन घेऊन आले होते. तर ही होती माझी संपूर्ण लिस्ट, ज्यामध्ये मला जे काही घ्यायचं होतं ते सर्व मी लिहून नेलं होतं. या व्यतिरिक्त इथे आणलेलं आहे का घोटीव पेपर किंवा छोटे कार्डशीट पेपर म्हटलं तरी चालेल, कारण की रामसाठी पतंग बनवायचे आहेत, बोरणा नाही म्हटलं त्यावरती. तरी ते मी बारकाने मोबाईलमध्ये पाहत होते मेसेज, कारण की काय होतं ब्लाऊज
ब्लाऊज आता वेळेवरती पोहोचले नाही, त्यामुळे बायकांचे मेसेज मागं मेसेज होते आणि मी कोणाला कळवलेलं सुद्धा नव्हतं की आता 2-3 दिवस काय भेटणार नाही. तर त्याचीच मला इथे हसायला येत होती की काम कितीही असो तरीसुद्धा जे तुमचं मेन काम आहे त्यापासून तुमची सुटका नाही असं चाललं होतं. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्तू दाखवण्याचं कामसुद्धा चाललं होतं. या व्यतिरिक्त काही खाण्याच्या गोष्टीसुद्धा आणल्या होत्या, मग जिलेबी, फरसाण वगैरे ह्या सर्व गोष्टी होत्या, कारण की रामला जिलेबी आता खूप जास्त आवडते. तर मी घेऊन येत असते. नेहमीचं माझ्या आवडीचं काम म्हणजे रांगोळी, त्यानंतर मेहंदीचा कोनसुद्धा आणला होता, पण आता माहीत नाही मेहंदी काढायला वेळ भेटतोय का नाही. त्यानंतर रामसाठी हॅटसुद्धा घेतली होती फोटो काढायला, तिथेसुद्धा काही वेळ भेटला नाही. या व्यतिरिक्त बड्डे डेकोरेशनमध्ये थोड्याफार गोष्टी आणलेल्या आहेत. तर ब्ल्यू कलरचे बलून्स, त्यानंतर थोडेसे येलोविश असे बलून, असं 2 कॉम्बिनेशनमध्ये ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग मी एक हॅपी बड्डेचं पोस्टरसुद्धा आणायचं होतं, जे की पाठीमागे लावतो आपण, बॅनर थोडक्यात म्हणू शकतो. तर ते हॅपी बड्डेचं पाहिजे होतं आणि मी घेऊन आलेले हॅपी ॲनिव्हर्सरीचं. आत्ता व्हिडिओमध्ये दाखवताना माझ्या लक्षात आलं की हॅपी ॲनिव्हर्सरीचं आहे आणि मी एकटीच बसले होते व्हिडिओ शूट करण्यासाठी. मला इतकं जास्त हसायला आलं की आपण घाईमध्ये कोणत्या गोष्टी घेऊन होतो ना हे सुद्धा आपल्या काही लक्षात येत नाही. तर इथे मी तेच बारकाईने पाहत होते. तर आता उद्या परत मला यांच्याकडे चेंज करायला घेऊन यावं लागेल. बरं झालं बड्डेच्या आधी मी हे सर्व घेऊन आले, म्हणजे मला व्यवस्थित पाहता आलं. आणि असं जर बड्डेच्या दिवशी झालं असतं ना, खूप जास्त माझी चिडचिड झाली असती. एकतर आपण छोटंसं सेलिब्रेशन करतो आणि त्यामध्ये फक्त माझ्या मुलाने एन्जॉय केलं पाहिजे असंच मला वाटतं. आणि त्याला ह्या सर्व गोष्टी काही कळत नाही, पण डेकोरेशन पाहून ॲटलिस्ट तो खुश होतो. फुगे वगैरे त्याला खूप जास्त आवडतात. त्यानंतर कॅन्डल आणि 1-2 नंबरची जी काही मोठी कॅन्डल आहे ती पण घेऊन आले होते, कारण की त्याचा आता दुसरा बड्डे आहे. या व्यतिरिक्त मग काही बिस्किट वगैरे खाण्याच्या फार गोष्टी, सई बाजार आहे तिथे गेलो होतो आम्ही. छोट्या फार मला शेवाय वगैरे सुद्धा घ्यायच्या होत्या, कसं मी ते पुढे तुम्हाला सांगते. या व्यतिरिक्त ब्लाऊजचं मटेरियलसुद्धा बऱ्यापैकी आणलं होतं. तिळगुळ, त्यानंतर मग गोंड्या बनवण्यासाठी धागे वगैरे ते सुद्धा पाहिजे होते, कारण की त्याच्या आता भरपूर ऑर्डर येत आहेत, ते पण कंप्लीट करायचे. या व्यतिरिक्त सुपारी, आणि सुपारीसुद्धा थोडीशी मला खराबच दिली होती, मी काही व्यवस्थित पाहून घेतलंच नाही. त्यानंतर मग गॉगल जो होता तो रामचे फोटो काढण्यासाठी नेला होता, पण त्यांनी जास्त काही वेअर केला नाही. थ्रेडन जे आहे ते मी बाकीचं ब्लाऊजचं जे आहे ते बाजूला ठेवून देते. लटकन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मी घेऊन आले. त्यानंतर मग इथं बाउल्स आणल्या होत्या छोट्याशा, आणि हे ज्या मोठ्या बाउल्स आहेत ते रामचं ज्यावेळेस बड्डे असेल त्यावेळेस स्नॅक देण्यासाठी उपयोगी येईल. पाहूयात आता स्नॅक माझं चालले समोसा आणि जिलेबी ठेवायचं, मग कसं ठरतंय काय ते पाहूयात. आणि छोटेसे बाउल जे आहेत ना ते हळदी कुंकवाला ज्यावेळेस मी खीर बनवल शेवयाची, तर ही किमई शेवय जी आहे छोटीशी ती मी घेऊन आलेत आणि याचीच आता मी खीर बनवणार आहे. कारण की दूध म्हणा किंवा मग त्या व्यतिरिक्त चहा या सर्व गोष्टी सर्वच जण करतात, पण म्हणलं चला खिरीमध्ये वेगळा काहीतरी प्रकार करूयात. आणि त्यासाठी मग मी शेवयाचं पॅकेट घेऊन आले होते. त्यानंतर मनुके, काजू बदाम तर माझ्याकडे ऑलरेडी होते, आणि ते चॉप करायचं मला थोडासा कंटाळा येतो, त्यामुळे बऱ्यापैकी गोड पदार्थांमध्ये ते राहतं. त्यानंतर काळे मनुके, त्यानंतर टूटी फ्रुटी, आणि हे केकचं प्रीमिक्स, व्हॅनिला प्रीमिक्स 1 kg मी आणलेला आहे. संपूर्ण केक बनवणार आहे 2 टायरचा मोठा असा. पाहूयात आता, जर बनवताना रेसिपी वगैरे असेल तर शूट करेल, पण याआधी पण मी बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत केकच्या, तिथे सुद्धा पाहायला भेटेल. पण यावेळेस जर वेगळं काही केलं तर नक्की मी शेअर करेल तुमच्यासोबत. आता कसं वेळ टायमिंग अलाव करतोय त्यावरती आहे. मग त्यानंतर व्हाईट कलरची रांगोळी आणि टूटी फ्रुटी, त्यानंतर जे काही ड्रेसेस मी रामचे नेले होते ते इतके म्हणजे फक्त त्याला घालून असे जे काही बॅग आहे त्यामध्ये ठेवले होते. आता म्हटलं व्यवस्थित घडी वगैरे घालून घेऊयात. आणि हे जे कडं होतं ना, तर हे मी रामला पाठीमागचे 2 महिने झाले असतील केले, पण इतकं रामला मोठं होतं ना त्याच्या हातात व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे म्हटलं की ते सुद्धा आता फक्त फोटो काढण्यापुरतं ठेवूयात. आणि त्यानंतर मग जसा मोठा होईल तसं त्याला घालता येईल. खूप छान आहे आणि स्टडी आहे एकदम. छोटीशी म्हणजे जी बँगल टाईप असते ना त्या टाईप आहे हा कडा. तर चला आता जे काही सामान होतं ते तुम्हाला दाखवून झालं. या व्यतिरिक्त अजून 1-2 गोष्टी होत्या, पण त्या फ्रीजमध्ये ठेवल्यात. पनीर, त्यानंतर मटर पनीर वगैरे, जे की सई बाजारमधूनच मी आणलेलं होतं. आता रामचे जे काही कपडे आहेत ते सर्व फोल्ड करून ठेवते व्यवस्थित, कारण की थोड्या वेळासाठी त्याला घातलं होतं. मी तर साडीच वेअर केली होती आणि यांनी सुद्धा एक सिंपल फॉर्मल शर्ट घातला होता व्हाईट कलरचा. फक्त रामचे 3 ड्रेसेस मी घेऊन गेले होते, पण त्याने अजिबात सुद्धा व्यवस्थित कोऑपरेट केलं नाही आणि फोटो तर काही व्यवस्थित आलेच नाही. जसं होतं तसेच आम्ही घेतले. एडिटिंग करण्यासाठी एकही फोटो चांगला आला नव्हता, त्यामुळे फक्त जे काही फोटोज आहेत तेवढेच मी घेऊन आले आणि म्हटलं मी स्वतः आता जे काही एडिटिंग करीन व्यवस्थित, कारण की एकाही फोटोमध्ये तो स्माईल वगैरे देत नव्हता आणि एकदम असा गंभीर झाल्यासारखा आणि सारखा इरिटेट झाल्यासारखा त्या फोटोग्राफरला पाहत होता. ते सुद्धा अक्षरशः खूप जास्त हसत होते आणि खूप ॲक्टिव्ह आहे असं म्हणत होते, पण मी त्यांना म्हणलं की फक्त त्रास देण्यामध्येच राम ॲक्टिव्ह आहे. अजिबात त्याला शांत बसायचं नव्हतं. खूप जास्त त्रास सुद्धा त्याने दिला, पण चला ती मुवमेंट जी होती ती सुद्धा त्याने एन्जॉय केली. सुरुवातीला ना फोटो काढताना खूप जास्त हॅपी झाला होता, पण जसं आत गेलं काय होतं, स्टुडिओ जे अपार्टमेंट असतं ना ते एकदम छोटं असतं, म्हणजे असं केबिनसारखं. त्यामुळे त्याला ना तिथे गेल्यानंतर असं म्हणजे खूप इकडे तिकडे फिराय नाही काय नाही, त्यामुळे तो जास्त गोंधळला आणि त्रास द्यायला सुरुवात केली. तर हा ब्लॅक कलरचा कुर्तासुद्धा मी त्याला फोटो काढण्यासाठी नेला होता, कारण की बोरणांसाठी हा घेतला होता आणि इतका छान सुंदर त्याला दिसत होता ना. ब्लॅक कलर रामवरती खरंच खूप छान दिसतो.
तर चला, आता जे काही कपडे होते ते फोल्ड करून झाले. आता मी बनवायला घेतलेले आहेत पतंग, कारण की रामचं बोरन्हाणसुद्धा आहे आणि जे काही घोटीव पेपर मी आणले होते त्याचंच आता ते पतंग बनवून घेतात. आणि रात्रीचे आय थिंक 10:30 का 11 असे काहीतरी वाजले होते त्यावेळेस मी बनवत होते. हे दोघांनीही झोपून घेतलं होतं, कारण की दुपारपासून आम्ही सारखं त्या सामानाच्या पाठीमागेच होतो आणि इतकी जास्त गर्दी, कारण की शनिवार आणि रविवार वाघोलीमध्ये किंवा पुण्यामध्ये कोणत्याही सिटीमध्ये गर्दीच असते, सुट्टी असते, प्रत्येकाचं ग्रोसरीचं म्हणा किंवा बाकीची जी काही शॉपिंग आहे ती असते. त्यामुळे म्हटलं की आता झोपून काय जमणार नाही, कारण की दुसऱ्या दिवशी मला हळदी कुंकू करायचं होतं आणि संडे असल्यामुळे कसं बायकांनाही थोडासा वेळ असतो, त्यांचे जे काही घरगुती माणसं वगैरे असतात ते पण घरी असतात, मग मुलं घरी ठेवली किंवा बाकी काही मग पटकन येऊन हळदी कुंकू वगैरे लावून गेलं तरी चालतं. गुरुवारी माझं करायचं चाललं होतं, पण काही कारणामुळे ते जे काय आहे ते कॅन्सल झालं. तर आता म्हटलं वेळ जाण्याच्या आधी आणि 4 तारखेच्या रथसप्तमी संपायच्या आधी हे सर्व काम झालंच पाहिजे. त्यासाठी आता इथे पतंग बनवून घेत होते. मला खरं तर यांची मदत पाहिजे होती, पण हे म्हटले मी खूप जास्त कंटाळलोय, त्यामुळे तुला जेवढं पॉसिबल होईल तेवढं कर, राहिलेलं आपण सकाळी करूयात. पण म्हटलं आता चला घेतलेलंच आहे करायला तर पटकन करून घेते. त्यानंतर मग बाकी थोडीफार जी काही क्लिनिंग आहे ती मी सकाळचीच करेन, कारण की 4चा टायमिंग मी दिलेला आहे बोरन्हाणचा. अजून कॉल्स वगैरे काहीही केलेलं नाही. तर हे सर्व गोष्टी आहेत. अशा प्रकारे जे काही पतंग आहेत ते मी बनवून घेते. त्यानंतर मग मी शेवयाची खीर जी बनवायची आहे त्यासाठी ड्रायफ्रूट वगैरे चॉप वगैरे सर्व करून ठेवेल, म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त काही लोड होणार नाही. अजून कोणती साडी वेअर करू काय हे काहीच डिसाईड नाही. फक्त रामचा ड्रेस वगैरे मी बाजूला काढून ठेवला होता, कारण की फोटोज म्हणा व्हिडिओज म्हणा यासाठी आपल्याला काढायला सोपं जातं मग आधीच तयारी असेल तर. आणि अचानकच मी ठरवलं होतं की रविवारी करूयात, त्यासाठी जे काही दागिने वगैरे असेल ते पण हलव्याचे व्यवस्थित रामला घालून वगैरे पाहून, म्हणजे किती लांब किती शॉर्ट हे सर्वच पाहायचं होतं. आणि असं काही घरामध्ये प्रोग्राम असेल ना मला खरंच खूप छान वाटतं आणि करायला तयारीसुद्धा उत्साहात. पण एका डोक्यामध्ये ना असं टेन्शनसुद्धा होतं की ब्लाऊजचं काम बरंच पेंडिंग आहे, ते पण होईल का नाही, हे पण आहे, रामचा वाढदिवस पण आला आहे, 3-4 दिवस यामध्ये जातील. पण असो, आता जो काही त्याचा दिवस आहे तो त्याच्यासाठीच ठेवायचा असं मी ठरवले. आणि छान असे पतंग मी बनवून घेतलेले आहेत. डेकोरेशन वगैरे म्हणा, त्यानंतर रामचा लुक वगैरे हे सर्व तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला खूप जास्त झोप आलेली आहे. स्वयंपाक वगैरे काहीच बनवला नव्हता, कारण की बाहेरूनच नाश्ता वगैरे भरपेट झाला होता आणि जास्त भूक पण नव्हती. फक्त दूध गरम केलं, थोडंसं हळद टाकून दूध घेतलं. राम आणि यांनी झोपलेले होते ऑलरेडी. आता मी पण झोपून घेते. तर चला, आजचा जो काही व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.